नमस्कार. आज संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी दिव्यांगांसाठी दिली जाते, त्या नंदाताई जाधव माझ्याकडे आलेले आहेत. ही दिव्यांगांना जी पेन्शन दिली जाते त्याचा उत्पन्नाचा दाखला त्यांना दरवर्षी मागितला जातो. आता महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर काढलेले आहे, ज्यांची 50 वर्ष झालेली आहेत. त्या 50 वर्षाच्या पुढे ज्या संजय गांधी विधवा पेन्शन महिला आहेत त्यांना फक्त 5 वर्षांनीच एकदा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे. मग ह्यांना पण ती 5 वर्षाची योजना लागू करणं. हे दिव्यांग प्रत्येक वर्षी कसे जाऊ शकतात त्या ठिकाणी जाणं, टॅक्सी करणं वगैरे किती अडचणी त्या नंदाताई जाधव या ठिकाणी सांगतील. ताई बोला. हा सर, आम्हाला खूप त्रास होतो आणि गेलं म्हणजे ते लोक बसून ठेवणार आणि वरून बोलतात की तुम्हाला यायचं ते या, गरज असेल तर कंपल्सरी लागलं तर साचिनाकडे तुम्ही कंप्लीट द्या, आम्हाला सांगू नका. हा, आम्ही 5 वाजेपर्यंत बसलो तिथे, नाश्ता नाही, काही नाही. खाली जा, वरती जा, या खिडकीला जा, त्या खिडकीला जा, खाली नुसतं ते आम्हाला इकडून तिकडे फिरवतात. आणि वरून दुसरे लोक पण बोलतात तुम्ही आमच्यासाठी काटे आपटत येतात, कशाला येतात इकडे. हा, हे बोलणं आहे का सांगा बरं सर. काठी आपटत येतं असं एक इथे 10 नंबर खिडकीला उभा होता. तो ते म्हणतात चला पाठी हो, तुम्हाला काय काम आहे इकडे यायचं. म्हणजे अशा पद्धतीने अवहेलना केली जाते आणि अशा पद्धतीने त्रास होतो. खूप त्रास. माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण दिव्यांगांसाठी सुद्धा 5 वर्षांनी एकदाच उत्पन्न दाखल्याची सवलत द्या, जेणेकरून हे लोक 5 वर्षांनी एकदा येतील आणि आपल्याला तो दाखला सबमिट करतील. आणि हे दाखला करण्यासाठी दिव्यांग येत असतील तर यांच्यासाठी एक स्वतंत्र खिडकीची योजना करा, कारण यांना खूप अपमान सहन करावा लागतो. खूप अपमान, यावेळी खूप अपमान, सगळे अपमानच करत होते नुसते. हे करा, ते करा, तिकडे जावा, इथे कशाला येतात. अक्षरशः लाईट बिल नाही तर तिने पाठवून दिलं मला. लाईट बिल साठी. आता लाईट बिल हा काय पुरावा आहे का? अनेक वेळा कलेक्टरांना चालू महिन्याचं पाहिजे त्यांना अक्षरशः. आणि लाईट बिल आता ऑनलाईन भरतात लोक, तरी मी अनेक वेळा कलेक्टरांना सांगितलं तरी कलेक्टर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. विद्युत बिल कशासाठी पाहिजे? विद्युत बिल हा काय पुरावा आहे का? विद्युत बिल आता लोक ऑनलाईन भरतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे बिल पण नसतं. आता बिलासाठी सुद्धा त्या ताईने इकडे जा तिकडे जा. हे जरा जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, सामाजिक न्याय मंत्र्याला माझी विनंती आहे की आपण ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि लोकांना हाल होऊ नये त्याची काळजी घ्या. धन्यवाद. आपला रोहिदास लोखंडे.